नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्वातंत्र्यानंतर दोन दशकांचा काळ होता जेव्हा देशात फक्त काँग्रेस होती. भारतात काँग्रेस हाच राजकीय पक्ष म्हणून लोकांना सगळ्यात जास्त तेव्हा परिचित होता. देशात राज्यात तेव्हा सगळीकडे सरकार काँग्रेसची होती आणि विचारधाराही. पण 60चं शतक दशक येता येता देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारा यायला लागल्या. त्या विचारधारांचा पाया वेगवेगळा होता. त्यामध्ये प्रांतिक अस्मिता होत्या, भाषिक अस्मिता होत्या, जातीय अस्मिता होत्या आणि धार्मिक अस्मिताही होत्या. त्याच विचारधारांवर आधारित देशात वेगवेगळे राजकीय पक्ष उदयाला येऊ लागले. वेगवेगळ्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक मुद्द्यांचा आधार घेत हे राजकीय पक्ष राज्यात मोठे झाले. यातले काही पक्ष पुढे जाऊन नियमांच्या कसोटीवर राष्ट्रीय पक्षही झाले, पण बऱ्याच अंशी ते आपापल्या राज्यांपुरतीच मर्यादित राहिले. असं असलं तरी या पक्षांनी राजकीय राजकारणाची वेसण बऱ्याच अंशी आपल्या हातामध्ये ठेवली. देशातल्या राजकारणाची वेसण आपल्या हातात ठेवली. त्यामुळे देश युत्या आघाड्यांच्या राजकारणात अडकला. तब्बल 3 दशकं देशांवर याच राजकारणाचा पगडा राहिला. 2014 नंतर देशात मोठा राजकीय बदल झाला. भाजपचं बहुमताचं सरकार आलं. केंद्र सरकारचा प्रादेशिक पक्षांवरचं अवलंबित्व जवळपास संपलं. हीच परिस्थिती 2019ला सुद्धा झाली. मग प्रादेशिक पक्षांसाठी ही परिस्थिती सोपी राहिली नाही, कारण फक्त केंद्रामध्येच नाही, राज्यातही या पक्षांची पिछेहाट व्हायला लागली. 2019 नंतर मात्र प्रादेशिक पक्षांमध्ये फूटही पडायला लागली. अनेक ठिकाणी यातले नेते पक्ष सोडून गेले आणि महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाचे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटले. प्रादेशिक पक्षांनी यासाठी भाजपला दोषी ठरवलं, पण हे होण्यामध्ये भाजप सोबतच प्रादेशिक पक्षांची एकूण कार्यपद्धतीही तितकीच जबाबदार होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे हे सगळं पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या परिस्थितीमध्ये प्रादेशिक पक्ष हे आता देशाच्या राजकारणात राहतील का? प्रादेशिक पक्षांची ताकद पूर्वीसारखी देशाच्या राजकारणात दिसेल का? असे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या संदर्भात आज बोलायचं आहे, पण त्या अगोदर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. पश्चिम बंगालमधला तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला आणि आणखी एका प्रादेशिक पक्षाची शक्ल झाली. पूर्व भारतामधला एकमेव बलाढ्य प्रादेशिक पक्ष म्हणून ज्याकडे पाहिलं जायचं त्या तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व आता कुणाकडे जाणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या निमित्तानं आणखी एक प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. प्रादेशिक पक्ष एका पाठोपाठ एक का फुटत चाललेत? 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना फुटली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि आता 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस फुटली. बहुतांश वेळी पक्षाची धुरा ही मुलाला किंवा पुतण्याला देणं आणि त्यामुळं रक्ताचे नातेवाईक नसलेले पण पक्षात वरिष्ठ असलेले नेते नाराज होणं हेच कारण दिसतंय. जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे बाहेर पडले. हिंदुत्वाचं कारण दिलं असलं तरी आदित्य ठाकरेंचं वाढलेलं महत्त्व हेही कारण होतं, हे नाकारता येणार नाही. जुलै 2023 मध्ये शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून अजित पवार बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत असा दावा नंतर त्यांनी केला. फेब्रुवारी 2015 काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण तरुण गोगोई यांच्या हट्टामुळे आसाम काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. तत्कालीन काँग्रेसचे नेते हिमंत बिस्व शर्मा अनेक आमदारांसह भाजपमध्ये गेले. तरुण गोगोईंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय. मला खुद्द राहुल गांधींनी शब्द देऊनही काहीही होत नाहीये असा दावा हिमंतांनी तेव्हा केला होता. 2021 मध्ये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामध्ये फूट पडली होती. काका आणि पुतण्यामधले वाद विकोपाला गेल्यानं पक्षाचे 2 तुकडे झाले. 1995 मध्ये अशाच प्रकारे तेलुगू देसम पक्ष फुटला होता. NT रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नीला विरोध करून राव यांचे जावई चंद्रबाबू नायडू यांनी बंड पुकारलं आणि पक्षाचा ताबा घेतला. भारतातले बहुतांश पक्ष हे कौटुंबिक व्यवसायासारखे चालवले जातात. तिथे स्पर्धा ही दुसऱ्या क्रमांकापासूनच सुरू होते, कारण पहिल्या क्रमांकावर कुटुंबातलीच व्यक्ती बसणार हे गृहीत असतं. पण यानं अनेकदा त्या पक्षांचं मोठं नुकसान होतं, कारण महत्वाकांक्षा ही नैसर्गिक भावना आहे. पक्षासाठी 30 ते 40 वर्ष कष्ट केल्यावर आपणही अध्यक्ष बनू शकतो असं वाटणं साहजिक आहे. आता इतकी उदाहरणं घडल्यावर तरी पक्षाध्यक्षांचे डोळे उघडणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. अरुणजी नमस्कार. नमस्कार.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शशिकांत तरंगे आपल्यासोबत आहेत. शशिकांतजी नमस्कार. मला वाटते काही वेळात ते आपल्यासोबत असतील. राजकीय विश्लेषक किरण तारे आपल्यासोबत आहेत. किरण सर नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रवीण सर तुमच्यापासून सुरुवात करूयात. गेले 2-3 दिवस आपण जय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जे काही झाले त्याच्याबद्दल बोलतोय. आता एका वेगळ्या अंगाने जर याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2022 आणि 23ला जे काही घडलं त्याच्याशी याची संगती लागताना तुम्हाला दिसते का, जे आता काही पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे? निश्चितच लागतंय. त्याचं कारण असं आहे की घराणेशाही ह्या पक्षांमध्ये इतके रुजले की असं कुठल्याही नेत्याला वाटत नाही की आपलं याच्या पुढचं नेतृत्व असेल, की राज्याचं मुख्यमंत्री पद असेल की विरोधी पक्षनेते पद असेल, ते आपल्या घराच्या बाहेर जावं असं कुठल्याच नेत्याला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटायचं कारण आपल्याला स्पष्ट माहिती आहे, किंवा शिवसेना फुटण्याचं कारणही आपल्याला माहिती आहे. जर मुख्यमंत्री पदी जर एकनाथ शिंदे यांना जर संधी दिली असती, आता एकनाथ शिंदे काही बाळासाहेब ठाकरेंच्या घरातले कोणी पुत्र नाही आहेत किंवा त्यांचा काही संबंध नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले असते जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली, तर आता हे जे काही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, शिवसेनेची झालेली शक्ल, शिवसेनेची झालेली अवस्था, हे आपल्याला पाहायला लागली नसती. किंवा त्याच्यापुढे जाऊन आपण जर पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी शक्ल पडली त्याला कारणही तीच होती की सातत्याने पवार यांच्या घरामध्ये ही नेतृत्वाची फळी तयार होते आणि त्यांच्याकडे हे प्रमुख पद जातं. हे जेव्हा पक्षातल्या कार्यकर्त्यांना कळून चुकलं तेव्हा तो अपेक्षा व्यक्त करायला लागला, मग मी काय करायचं, मी फक्त एकच पाणी द्यायचं काम करायचं का, मला काही नेतृत्वाचे का अधिकार नाही का? जर मी 3-3, 4-4 टर्म जर निवडून येत असेल तर माझ्याकडे तो जर अधिकार नसेल तर मी पक्षात राहायचं की कुठे जायचं? त्यातही विरोधी पक्षनेते म्हणून आपल्याला जर संधी जर मिळणार असेल तर एक भाग वेगळा होता, पण सत्तेकडे जाण्याची जेव्हा चाहूल लागते त्यावेळेला प्रत्येक माणूस विचार करतो तर सत्तेमध्ये माझा फायदा होणार आहे, मग इथे काही जर मिळणार असेल मग तिथे गेलेलं बरं. हे सगळं जे आता महाराष्ट्रामध्ये जो पॅटर्न निर्माण झालाय तो आता देशभरामध्ये दिसायला लागला. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम बंगालमध्ये जे काही घडलं त्याच्यात आपण जर पाहिलं तर ममता बॅनर्जींचे भाचे हे ऋतुव्रता बॅनर्जी यांनी जे काही ठरवलं होतं की विरोधी पक्षनेते कोण असला पाहिजे, आता हे ठरवणारे ते कोण? जर 80 मध्ये 83 जर त्यांचे जर आमदार असतील तर 83 आमदारांनी एकत्रित बसून ठरवलं पाहिजे की आपला गटनेता कोण. हे न ठरवता जर त्यांचा भाचच जर ठरवत असेल तर निश्चितच त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपली अपेक्षा जी आहे ती व्यक्त करणं स्वाभाविक आहे. आणि त्यांनी ती ममता बॅनर्जी यांच्याकडे व्यक्त करण्याच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाने त्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्या अध्यक्ष जे आहेत रवींद्र बोस यांनी तात्काळ त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि गट नेता म्हणून त्यांना मान्यता दिली. ही काही जे काही महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे ते खरं म्हणजे अपेक्षित नाहीये. इतकं वाईट परिस्थितीमध्ये हे सध्या सुरू आहे. किरण सर, मग याच्यामध्ये सातत्यानं आपण बोलतो म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत आपण ते पाहिलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत पाहिलं, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत पाहिलं, आणि जे पक्ष नाही फुटले त्यांची अवस्था काय फार बरी आहे उत्तर प्रदेशमध्ये किंवा बिहारमध्ये असं म्हणायला काही जागा नाहीये. सातत्यानं जेव्हा हा मुद्दा चर्चेला येतो तेव्हा विरोधी पक्षांचं किंवा प्रादेशिक पक्षांचं म्हणणं असं असतं की हे सगळं भाजपमुळे होतंय. पण एका मोठ्या पिक्चरमध्ये जर याचा विचार केला तर याचा दोष फक्त भाजपला देता येईल का? म्हणजे घराणेशाही हा एक मुद्दा आहेच, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असे कोणते मुद्दे दिसतात ज्यामुळे प्रादेशिक पक्षांची इतकी मोठी पिछेहाट गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात होताना दिसते? खलील जिब्रान नावाचा एक लेखक होता, त्याचं सगळ्यात महत्वाचं वाक्य असं होतं की ज्या व्यक्तीचा खून होतो ती व्यक्ती त्या खुनासाठी जबाबदार असतेच. म्हणजे जो खून करतो तो तर जबाबदार असतोच, पण ज्याचा खून होतो ती व्यक्ती सुद्धा जबाबदार असते. हे राजकारणामध्ये पण लागू पडतं. ते एवढ्यासाठी की ज्या पद्धतीने राजकीय घराणी आपापल्या पक्षाच्या नेत्यांना दुय्यम वागणूक देतात, तुच्छतेची वागणूक देतात, त्यामुळे त्या नेत्यांच्या मनामध्ये अपमानास्पद भावना निर्माण होते आणि ते पक्षात बाहेर पडतात. आता तुम्ही तुमच्या प्रोमोमध्ये सुरुवातीच्या पॅकेजमध्ये जे काही उदाहरणं सांगितली ती सगळी माणसं फक्त त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला एवढ्या एकाच काळामुळे पक्षातून बाहेर पडलेले आहेत. हेमंत बिस्व शर्मा आपण उदाहरण घेऊया. हेमंत बिस्व शर्मा राहुल गांधींना भेटायला गेले तेव्हा त्यांना कुत्र्याला खाऊ घालतात ती बिस्किट खायला दिलं होतं. त्या रागातनं हेमंत बिस्व शर्मांनी पक्ष सोडला. एकनाथ शिंदेच्या खात्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे ज्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे ते मंत्री होते
त्यांच्या खात्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता. त्यांच्या खात्याचे निर्णय आदित्य ठाकरे घेत असत. हा अपमान सहन न झाल्यामुळे एकनाथ शिंदे बाहेर पडले. तिसरं उदाहरण शुभेंदू अधिकारी, बंगालचा आता आपण चर्चा करतो म्हणून. शुभेंदू अधिकारींना अभिषेक बॅनर्जी यांनी अत्यंत अपमानास्पदरित्या वागवलं. शुभेंदू अधिकारी पक्षामध्ये 2 नंबरचे नेते होते. त्यांना तो अपमान सहन झाला नाही. ते उठले आणि भाजपमध्ये गेले. अजित पवार, चौथं उदाहरण. अजित पवारांना सगळ्या क्षमता असून देखील नेतृत्वाची संधी मिळाली नाही. अजित पवारांना असं वाटायला लागलं की त्यांचा कुठेतरी विश्वासघात होतोय, त्यांचे पंख छाडण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडलेत. ही 4 उदाहरणं आपण अगदी प्रामुख्याने घेऊन जनतेपुढे जाऊ शकतो. मला असं म्हणायचंय की नेत्यांनी जर आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या जे त्यांच्या पक्षातले खरंच वजनदार नेते असतात, जे खरंच इन्फ्लुएन्शियल लोक असतात, त्यांच्याशी थोडं नीट वागलेत ना, तर ही अवस्था येणार नाही. फक्त वैयक्तिक इगो आडवा येतो, वैयक्तिक मान अपमान होतात, म्हणून नेते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडल्यानंतर अख्खा पक्ष उद्ध्वस्त करतात. हे आपण या 4 उदाहरणात बघितलेलं आहे. ही अवस्था होऊ नये म्हणून पूर्वी जसं म्हणायचं की तोंडामध्ये साखर असली पाहिजे, डोक्यावर बर्फ असला पाहिजे, अशा प्रकारे नेत्यांचं वागणं असलं पाहिजे. ते आत्ताच्या काळात होताना दिसत नाहीये. आणि हे जे सगळं वागणं आहे हे सगळं दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना जास्त होतंय. बाळासाहेब ठाकरे कधीही असं आपल्या नेत्यांशी उर्मटपणाने वागले नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलायमसिंग यादव असताना मुलायमसिंग यादवनी त्यांचं अखिलेश यादवशी जे काही भांडण झालं त्याच्या आधी मुलायमसिंग आपल्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी अशा पद्धतीने वागले नाहीत. सोनिया गांधी कधी वागल्या नाहीत, राहुल गांधी कधी वागले, राजीव गांधी कधी वागले नाहीत, सॉरी राहुल नव्हे, राजीव गांधी कधी वागले नाहीत. पण पुढची फळी जी आहे नेतृत्वाची, त्या फळीला हे असं वाटायला लागतं की हा पक्ष म्हणजे माझ्या घराण्याची जहागीर आहे, मी म्हणेन तसंच होईल, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो. मला असं आठवत नाही किंवा एकही उदाहरण नाही की ममता बॅनर्जींनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा घोर अपमान केला, त्यांना हाकलून लावला, असं एकही उदाहरण नाही. पण ममता बॅनर्जी संयमाने वागतात आणि अभिषेक बॅनर्जी मात्र उर्मटपणाने वागतात. हे त्या नेत्यांना सहन होत नाही, म्हणून हे सगळी वेळ. ओके, म्हणजे तुमचाही मुद्दा आहे की प्रामुख्यानं घराणेशाही आणि घराणेशाहीतनं जी दुसरी पिढी येते पुढे राजकारणामध्ये, त्या पिढीचं वागणं आणि त्या पिढीचं एकूण पक्ष मॅनेजमेंट करण्यासाठीची जी पद्धत आहे ती पक्षामधल्या जुन्या जाणत्या नेत्यांना काही फारशी पटत नाही, त्याच्यामुळे हे सगळं होते. अरुण सावंतजी, शिवसेनेच्या बाबतीत हे झालं, म्हणजे आपण ठीक आहे ही कारणं बाजूला ठेवूयात की तेव्हा तुम्ही का बाहेर पडलात वगैरे, तो आता इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण एकूण याचा मोठ्या पातळीवर विचार केला तर तुम्हीही सहमत आहात या राजकीय पक्षांचं जे, कारण तुम्ही काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये आलात, म्हणजे एका राष्ट्रीय पक्षामधनं प्रादेशिक पक्षामध्ये आलात, तेव्हा तुम्ही जेव्हा हे पाहता तेव्हा हेच तुम्हालाही प्रामुख्यानं दिसतं? नाही, डॉक्टर कविताजी, आदरणीय प्रवीणजी आणि आदरणीय किरणजी यांनी अतिशय उत्तम मुद्दे मांडलेले आहेत, कारण ते राजकीय विश्लेषक आहेत. मी याच्या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा अभ्यास केला आपल्या या इंटरव्ह्यूला बसण्याच्या अगोदर. ते मुद्दे मी मांडू इच्छिते. ते महत्वाचे मुद्दे मला असे वाटतायत की काँग्रेस सारखा बलाढ्य पक्ष जो संपूर्ण देशावर राज्य करत होता, तो गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व हे कमकुवत होत गेलं. काँग्रेस पक्ष दिशाहीन होत गेला आणि त्यानंतर 2014 साल आलं. या 2014 साली आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा उदय झाला केंद्रीय राजकारणामध्ये. संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड यश संपादन करत ते गेले. आणखी त्यांनी एक प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं एक्सपान्शन होत गेलं संपूर्ण देशभर. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा जो मी काढलाय तो प्रादेशिक पक्षांमध्ये जे काही नेतृत्व गुण होते मुख्य नेत्याचे, हे नेतृत्व गुण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासमोर एकदम खुजे वाटायला लागले. नेतृत्वहीन ते सुद्धा व्हायला लागले. तिसरा म्हणजे परिवारवाद, घराणेशाही ही आपण जर पाहाल तर महाराष्ट्रामध्ये म्हणा, महाराष्ट्रामधलं शिवसेना पक्ष जो आदरणीय आपले ठाकरे साहेब जे आहेत, उद्धव ठाकरे म्हणा किंवा शरद पवार जी घ्या, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे नेतृत्व करायला लागले. अनेक सिनियर नेत्यांना ते दूर लोटायला लागले. आदरणीय एकनाथ शिंदेजींसारखा तेज तर्रार कार्यक्षम नेत्याला सुद्धा आदित्य ठाकरे हे कमी लेखायला लागले. त्याप्रमाणे शरद पवारांच्या नंतर अजित पवारांना संधी मिळेना. हा एक महत्वाचा प्रकार आहे घराणेशाही हा. त्यानंतर आपण जर बघाल तर 2017 सालपासून या देशामध्ये जीएसटी लागू झाला. आता जीएसटी लागू झाल्यामुळे काय झालं तर जीएसटी लागू झाल्यामुळे
राज्यांचे जे काय राज्यांना जी काही आर्थिक मदत अगोदर होती ती संपूर्णपणे केंद्राकडे एकाधिकारशाही झाली. केंद्राने जर मदत राज्यांना दिली तर ती राज्य आपल्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवू शकत होती. मग केंद्र सरकारने काही राज्यांना असं केलं की दुजाभाव त्यांनी दाखवला आणि काही राज्यांना त्यांनी जीएसटी कडून जो परतावा येतो तो परतावा ठराविक वेळेत न दिल्यामुळे त्या राज्यांची आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा त्या राज्यांमधील जे प्रादेशिक पक्ष होते ते पक्ष बिथरले गेले. त्यांना केंद्र सरकारच्या आहारी जावंसं वाटलं. म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 2000 पेक्षा जास्त पक्ष आहेत. त्याच्यामधील 6 पक्ष हे आपले राष्ट्रीय पक्ष आणि त्याच्यामधील 25 पक्ष प्रादेशिक. आज काय हाल झालेले आहेत? जे 6 पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून गणले जातात त्याच्यामधील INC इंडियन नॅशनल काँग्रेस ह्याचे हाल काय आहेत बाकीच्या 5 पक्षांचे तर विचारायलाच नको. आणि ही अशी अनेक कारणं जर आपण पकडली आणि आदरणीय प्रवीणजी आणि किरणजी यांनी सांगितलेली कारणं बघितली तर ही कारणं सध्या प्रादेशिक पक्ष लयास जाण्यास कारणीभूत ठरतात. सर, अभ्यास आज भरपूर करून आलात तुम्ही आणि मला वाटतं शेवटचा तुमचा मुद्दा फार महत्त्वाचा होता ज्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल. मग मी त्याच्यावर जाते किरण सर आणि प्रवीण सरांकडे, पण त्या अगोदर शशिकांत तरंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत जॉईन झाले. शशिकांतजी नमस्कार. नमस्कार. मला वाटतं कुठल्या टप्प्यापासून तुम्ही चर्चा ऐकायला सुरुवात केली त्याची कल्पना नाहीये, पण प्रादेशिक पक्षांच्या पिछेहाटीबद्दल पश्चिम बंगालमध्ये सध्या जे काही चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बोलतोय. राष्ट्रवादी काँग्रेस यानं सुद्धा 2023 मध्ये फूट बघितली आणि त्यावेळेस पक्षातनं बाहेर येताना अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यातलं प्रमुख कारण हे घराणेशाहीच होतं. पण आता जेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहतोय तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाहीला विरोध होता आणि मग ती राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर आली आणि एक स्वतंत्र आपली वाटचाल करू लागली, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज काय दिसतंय? आज त्यातले वेगवेगळे नेते सुद्धा घराणेशाहीलाच प्रोत्साहन देतात. त्यांना सुद्धा आपापलीच मुलं राजकारणामध्ये आणायची आहेत. म्हणजे ज्याला विरोध करत हे राष्ट्रीय पक्ष, हे राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष बाजूला व्हायला लागले किंवा त्यांची शक्ल व्हायला लागली, ती वृत्ती मुळात जात नाहीये ना पक्षांमधनं. शशिकांतजी, आवाज येते माझा? कनेक्शन तुटले मला वाटतंय. आय थिंक शशिकांतजींशी नाही संपर्क होत आहेत. प्रवीण सर, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही देऊ शकाल. म्हणजे एकीकडे ते म्हणतात सगळे घराणेशाही घराणेशाही, पण जेव्हा ते वेगळे होतात तेव्हा त्यांच्या शक्लांमध्ये पण घराणेशाही काही बाजूला जात नाही, ती राहतेच तिथे. नाही, खरं आहे की आता ही सत्ताधारी भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, त्यांच्यामध्ये काही वेगळं चाललेलं नाही. त्यांनी जर आता सावध जर भूमिका घेतली नाही तर काँग्रेस सारखी अवस्था त्यांची होईल, शिवसेनेसारखी त्यांची अवस्था होईल, इव्हन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखी त्यांची अवस्था होणं अगदी शक्य आहे. कारण त्यांनी आतापर्यंत जे आता तुम्ही आता सध्या सुरू असलेलं विधान परिषदेची निवडणूक तुम्ही पहा, या विधान परिषदेच्या निवडणुकीत जे जे उमेदवार आलेत ते कुठल्या तरी आमदाराचे, कुठल्या तरी मंत्र्याचा मुलगा आहे, कोणीतरी त्याचा चुलता आहे. म्हणजे त्यांच्या घरातच अगदी तुम्ही आपल्या रायगडमध्ये जरी पाहिलं तर आता एक सुनील तटकरे यांचा पुत्र तिथे आहे, म्हणून आपल्या जिल्ह्यातलं पालकमंत्री पद हे भरत गोगावलेला देण्याचे, म्हणजे ह्या ज्या तडजोडी आहेत ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित नाहीत. म्हणजे तुमच्या घरामध्ये हे आमदारकी यावी याकरिता आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची तुम्ही काहीतरी तडजोड करता, या गोष्टी अपेक्षित त्या जिल्ह्यातल्या जनतेलाही नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला नाही. हे सत्तेमध्ये सध्या सुरू आहे. म्हणजे आतापर्यंत झाल्या निवडणुका असतील किंवा पद वितरणाचा भाग असेल, या प्रत्येक ठिकाणी कोणीतरी आमदाराचं नातलग आहे, कोणीतरी आमदाराचा पुत्र आहे, कोणतरी आमदाराची मुलगी आहे, कोणतरी सूनबाई आहे. या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या आपण सत्तेमध्ये, विरोधकांची जी काही अवस्था झाली ती सत्तेमध्ये व्हायला अडचण आता हीच आहे की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ऐवजी आपलंच कुठेतरी एकदा टुमडं पुढे जाईल असा प्रयत्न जो सुरू आहे सत्तेमध्ये, ती जर झाले नाही तर या पक्षांसारखी अवस्था या तिन्ही पक्षांची होईल हे अगदी स्पष्ट दिसू लागले. कारण महाराष्ट्रापासून अगदी सगळ्याच ठिकाणी या राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी फक्त चटया उचलायच्या, त्यांनी फक्त सतरंजा टाकायचं एवढंच काम करायचं आहे. बाकी उर्वरित ठिकाणी आपलीच पदं, आपलीच मुलं कशी जातील असा प्रयत्न जो सुरू आहे तो अतिशय गलिच्छ आणि वाईट. ओके, ठीक आहे. किरणजी, आता मला एक सांगा की मगाशी अरुणजींनी सांगताना त्यांनी जी काय कारण सांगितली त्यातलं शेवटचं कारण खूप इंटरेस्टिंग होतं. जीएसटी नंतर राज्यांची जी आर्थिक अवस्था झाली किंवा आर्थिक अवलंबित्व राज्यांचं केंद्रावरचं जे वाढलं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक पक्षांच्या पिछेहाटीसाठी कारणीभूत आहे. तुम्हाला पटते हे? नाही, मला असं वाटत नाही. कारण जीएसटी होण्याच्या आधीच देखील सिस्टम होतीच ना आपल्याकडे.
म्हणजे राज्याकडनं केंद्राला जो काय कर मिळतो त्या करामध्ये ठराविक वाटा देण्याची प्रथा ही सुरुवातीपासून सुरू आहे. त्यामुळे त्यात काही नवीन काही झालेलं नाही. जीएसटी कदाचित तो वाटा वाढला असेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी सावंत सरांचा पक्ष देखील वर्षानुवर्ष हीच तक्रार करत आलाय की महाराष्ट्रातून सर्वाधिक कर देशाच्या तिजोरीमध्ये जातो, पण मुंबईच्या वाट्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे मुंबईला कर वाढवून द्यावा ही मागणी वर्षानुवर्षी सुरू आहे आपल्याकडे. पण तो मला असं वाटत कंट्रोल नाही. जीएसटी मुळे जास्त केंद्राच्या हातात गेला असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, पण केंद्रीय कर जे असतात म्हणजे सेंट्रल टॅक्सेसचा वाटा हा केंद्राकडे असतोच, त्यांच्याकडे अधिकार सुरुवातीपासूनच आहे. त्याच्यामध्ये नवीन काही झालेलं नाही. जीएसटी मध्ये व्याप्ती कदाचित वाढली असेल, Exactly. कंट्रोल करण्याचा अधिकार हा केंद्राकडे सुरुवातीपासून आहे. केंद्राकडे तो अधिकार नसता तर केंद्र सरकारला कोणी विचारलं असतं. केंद्र सरकार हे सेंट्रल आहे ना, युनियन गव्हर्नमेंट म्हणतो आपण. त्यामुळे केंद्राकडे तो अधिकार सुरुवातीपासूनच आहे. मला म्हणायचं एवढंच आहे की जीएसटी मध्ये व्याप्ती कदाचित वाढली असेल, त्याचं कलेक्शन कदाचित वाढलं असेल, पण तो किती द्यायचं आणि त्याचं पण प्रपोर्शन ठरलेलं आहे. हे प्रपोर्शन काही फायनान्स मिनिस्टर ठरवत नाही, ते जीएसटी काउन्सिल ठरवतं. जीएसटी काउन्सिल मध्ये सर्वानुमते ठरल्यानंतर मग ते प्रपोर्शन राज्याला दिलं जातं. ही फॅक्ट आहे. त्याच्याबद्दल काही मला दुमत असण्याचं काही कारण नाही. मला मुद्दा याच्यामध्ये हा मांडायचा होता की प्रादेशिक पक्षांचा जेव्हा आपण विचार करतो या सगळ्या प्रकारामुळे प्रादेशिक पक्ष संपतील का, तर मला असं अजिबात वाटत नाही. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपण तामिळनाडूमध्ये बघू शकतो. विजय यांचा टीव्हीके नावाचा पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे. तो प्रादेशिक पक्ष सगळ्यांना दूर सारून सत्तेमध्ये आला. त्यांनी जनतेपुढे काहीतरी नवीन रोडमॅप ठेवला, जनतेला पसंती दिली आणि ते सत्तेमध्ये आले. त्यामुळे जीव्हीके जर सत्तेमध्ये येऊ शकतं, चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी सत्तेमध्ये येऊ शकते, कधीतरी केसीआर यांचा पक्ष देखील तेलंगणामध्ये सत्तेमध्ये होता. हे सगळे प्रादेशिक पक्ष सत्तेमध्ये होतेच. समाजवादी पार्टी हा सुद्धा प्रादेशिक पक्षच आहे. त्याला आपण नॅशनल पक्ष नाही म्हणू शकत. हे सुद्धा सत्तेमध्ये होतेच. त्यामुळे त्या वेळची परिस्थिती काय असेल, जनतेच्या पुढे तुम्ही कसे जाणार आहात, तुम्ही काय आंदोलन करणार आहात, तुम्ही काय रोडमॅप देणार आहात लोकांपुढे, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं ठरत असतं. आणि प्रादेशिक पक्ष दुर्दैवाने असं आहे की हे सगळीचे सगळे पक्ष हे एका व्यक्तीने चालवलेले, एका घराण्याने चालवले आहेत. एक खांबी त्यामुळे तंबू एक खांबी तंबू अजून सुद्धा आहे. अजूनही काय फार फरक पडलेला नाहीये, अजूनही आहे. त्या पक्षाच्या प्रमुखाने जर सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली तर पक्षामध्ये फूट पडणार नाही. हे त्यातलं निर्मत सत्य आहे. पक्षाच्या पहिली फळी जी होती ज्यांनी ते पक्ष निर्माण केले त्यांनी ते सगळं केलं, पण दुसऱ्या फळीला ज्यांना आयतं मिळालेलं आहे, सगळं पक्ष मिळालेला आहे, सत्ता मिळालेली आहे, त्या फळीला कदाचित त्याचे चटके माहिती नाहीयेत आणि त्याचे परिणाम आता पक्षफुटींच्या निमित्तानं सगळ्याच पक्षांना या सहन करावे लागतात. शशिकांत तरंगे, तुम्ही आलात का पुन्हा आमच्यासोबत? नाही, मला वाटते त्यांच्या इंटरनेट कनेक्शन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. अरुणजी, मला तर एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे या सगळ्यामध्ये मला एक प्रश्न पडतो हे सगळं बघताना किंवा वाचताना, की मुळात हे प्रादेशिक पक्ष का आले? कारण या प्रत्येक पक्षाला काहीतरी कारण होतं. कुणीतरी भाषेसाठी, भाषिक अस्मितेसाठी लढत होता, कुणासाठी धार्मिक अस्मिता महत्वाची होती. अगदी महाराष्ट्रात पण आपण जेव्हा शिवसेना आली तेव्हा त्यांच्यासाठी मराठीचा मुद्दा खूप महत्वाचा होता. राष्ट्रवादीसाठी ग्रामीण भागातले मुद्दे महत्वाचे होते. काळाच्या ओघामध्ये ही कारणं गायब झालेली आहेत आणि आपल्यासाठीचे नवे अजेंडे सेट करणं, जे सहज नव्या पिढीला, नव्या जमान्याला कन्व्हिन्स करता येतील असे अजेंडे सेट करणं या पक्षांना आता जमत नाहीये. आणि तेही एक मोठं कारण आहे की या पक्षांपासून लोक दूर जात आहेत किंवा या पक्षांची पिछेहाट होती. कविताजी, सर्वप्रथम जर आपण विचार केला तर या भारत देशाची रचना जी आहे ती प्रांतिक भाषावर रचनेने झालेली आहे. भाषिक अस्मिता हा आपल्या देशातील अनेक राज्यांना लागू होणारा मुद्दा आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेनुसार तिथे पक्ष निर्माण झाले आणि काही, ज्याप्रमाणे मी मगाशी म्हणालो की सुरुवातीपासून आज तागायत 6च राष्ट्रीय पक्ष या देशाने पाहिले. आता सध्याच्या घडीला तरी 6 टिकून आहेत. बाकीच्यांचा आपण विचार नको करूया. भाषिक अस्मितेनंतरचे जे मुद्दे, जसे आपण म्हणालात की या इथे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठीचा मुद्दा आला, कधी कधी इतर गोष्टींचे मुद्दे आले. तर हे मुद्दे नंतर प्रत्येक पक्षाने आपल्याला जिवंत राहण्याकरता कोणता मुद्दा सोयीस्कर आहे तो मुद्दा उचलत गेले. मनसे घ्या, काँग्रेस घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस घ्या, कधी शेतकऱ्यांचे मुद्दे येतील, कधी शिक्षणाचे मुद्दे येतील किंवा इतर कोणते मुद्दे येतील. आरपीआय घ्या, खरी गोष्ट आहे. अनेक बहुजन विकास आघाडी आहे. अनेक पक्षांनी आपापल्याला सोयीस्कर पडतील आपण ज्या मुद्द्यांना धरून तग धरू शकू असे मुद्दे ते उचलत गेले. परंतु सर्व महत्वाची गोष्ट काय आहे की हे जे काही प्रादेशिक पक्ष आहेत
त्या पक्षांचा लयास का चालले ते हा आजचा आपला मुद्दा आहे. तर लयास जाण्याचं मला तरी प्रमुख कारण जे वाटत होतं ते मी आपल्या समोर मांडलं होतं. एक तर विरोधी पक्ष राहिलेच नाहीत. विरोधी पक्षांना भारतीय जनता पार्टी सारख्या प्रचंड पक्षाने जो आज संपूर्ण देशभर पसरत चाललेला आहे, ताकदवर पक्ष आहे, त्या पक्षाने अक्षरशः म्हणजे आता मी गिळंकृत केलं असं शब्द वापरतो, उद्या लगेच माझ्यावरती कोणीतरी अलिगेशन करतील, पहा हे शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी परत आपल्या मित्र पक्षावरती आरोप केले. परंतु जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर उघड आहे ना. भारतीय जनता पार्टीने अशी व्यूहरचना केली की इतर पक्षांना त्यांच्या समोर तग धरणं कठीण झालं. त्यांच्याकडे नेतृत्वच आता उरलं नाही, हा महत्वाचा मुद्दा. आणि त्यानंतर जे त्यांच्याकडे घराणेशाही आली, म्हणजे लायकी नसताना सुद्धा घराणेशाहीमुळे केवळ आपल्या वडिलांनी मुलाला उभं केलं, हे महाराष्ट्रामध्ये सध्या आमच्या शिवसेने पक्षाचं चांगलं उदाहरण आहे. शरद पवार साहेबांचे ते चांगलं उदाहरण आहे. अजित पवारांसारखा तरुणाबाण नेतृत्ववान मनुष्य असूनही त्याला कधी महत्वाचं नेतृत्व दिलं गेलं नाही, म्हणून त्यांनी वेगळा पक्ष केला. आमच्या इथं तर आमचा पक्ष अजूनही आहे तसाच आहे, फक्त काही लोक ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडली ते बाजूला आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी हिंदुत्वाची भूमिका धरून भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेला अजूनही जिवंत ठेवलेलं आहे असं मी म्हणेन. मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली, कारण दरवेळेस आपण या पक्षाने काय केलं त्या पक्षानं काय केलं याच्याबाबत बोलतो, पण एकूण देशाच्या राजकारणाचा विचार केला तर हा खूप मोठा ट्रेंड सध्या देशामध्ये दिसतोय. देशाच्या राजकारणातला खूप मोठा बदल दिसतोय. ज्या देशानं जवळपास 3 दशक राज्य स्तरावर केंद्र स्तरावर युत्या आघाड्यांची सरकार पाहिली, तो देश 2014 साली एका वेगळ्या झोनमध्ये आला. त्यानं बहुमताचं सरकार पाहिलं. दुसऱ्या 2019ला पुन्हा बहुमताचं केंद्रामध्ये सरकार पाहिलं आणि त्यानंतर आता काही प्रमाणामध्ये पुन्हा युती आघाडीचं सरकार बघतंय. पण त्या देशामध्ये ज्या 3 दशक देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते आता मात्र मागच्या एका दशकामध्ये नामशेष होत आहेत की काय अशी परिस्थिती आहे. ज्याप्रमाणे अरुण सावंत सांगतात त्याला थोड्याफार प्रमाणात सत्ताधारी पक्ष ज्याच्या हातामध्ये आता प्रचंड मोठी ताकद आहे तो जबाबदार असेलही. पण किरण तारे आणि प्रवीण पुरोनी ज्याप्रमाणे सांगितलं, हे फक्त एका राजकीय पक्षाला दोष देण्यासारखं नाहीये, कारण मुळात ज्या पक्षांचं नामशेषकरण होतंय त्या पक्षांनी आपल्या रचनेमध्ये काळानुसार बदल केला का, तर त्याचं उत्तर नाही असं मिळतंय. आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर हे पक्ष आता अधोगतीला लागलेत अशी परिस्थिती आहे. पण जेव्हा राजकारणामध्ये एखादी जागा रिकामी होत असते त्यावेळेस ती जागा दुसरं कुणीतरी घेत असतं. तामिळनाडूमध्ये त्याचं एक उदाहरण आपल्याला दिसते आणि कदाचित देशभरामध्ये आपल्याला त्याची वेगळी उदाहरणं दिसतील. राजकारण हे कायमच प्रचंड ज्वलंत असलेलं क्षेत्र असतं, त्यामुळे तिथं बदल कायम होत असतात, सातत्याने होत असतात आणि ते वेगानं सुद्धा होत असतात. जे बदल आपल्याला तामिळनाडूमध्ये दिसले कदाचित तोच बदल आपल्याला देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिसू शकेल, देश पातळीवर सुद्धा दिसू शकेल आणि तो पॉझिटिव्ह असेल अशी अपेक्षा आपण सगळेजण करूयात. आज या इतक्या चांगल्या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.